पुढच्या एका सिक्वेन्सकडे जाऊया. प्रोग्रेशनचं नाव आहे हार्मोनिक प्रोग्रेशन, की त्याचं शॉर्ट फॉर्म आहे HP. याच्याबद्दल प्रॉब्लेम्स खूप कमी पडतात किंवा नाहीच पडत असं म्हणा. हार्मोनिक प्रोग्रेशनबद्दल फक्त बेसिकली प्रोग्रेशन काय आहे तेवढं फक्त बघू. AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन, याच्यावर न्यूमरिकल्स पडणार होते पण ते 11वीतनं पाठ हा काढून टाकला आहे किंवा 10वीत, कारण हा 10वीत आपण डिटेलमध्ये शिकतो. 11वीमध्ये फोकस केलेला आहे तो सगळा पार्ट GP आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. HP पण आहे पण HPवर न्यूमरिकल्स नाही पडणार, पण तरीही महत्त्वाची आहेच. आणि त्याच्यानंतर अजून पुढे काही पॉईंट्स आहेत ते हळूहळू उलगडतील. सध्या HP आपल्याला शिकायचं आहे. आता हे HP शिकायचं असेल तर तुम्हाला AP माहीत असणं गरजेचं आहे. AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन माहिती असणं गरजेचं आहे. कशासाठी? तर HP बनवण्यासाठी APची गरज पडते. तर समजा मी तुम्हाला काही टर्म्स दिल्या, T1, T2, T3, T4 अशा टर्म्स आहेत अप टू TN. या जर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या टर्म्स कशामध्ये आहेत, तर HP मध्ये आहेत, हार्मोनिक प्रोग्रेशन आहेत असं जर तुम्हाला सांगितलं, तर याचा अर्थ असा होतो की यांचे रेसिप्रोकल घेतले 1/T1, 1/T2, 1/T3, तर हे सगळे मिळून काय बनवतात? AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सो दिलेले ज्या टर्म्स HP मध्ये आहेत असं जर मी तुम्हाला सांगत असेल तर ते कधी म्हणू शकतो मी HP मध्ये आहेत? जर त्यांचे रेसिप्रोकल AP मध्ये असतील तरच त्यांना HP मध्ये आहेत असं म्हणू शकतो. किंवा उलटं, HP मध्ये आहेत तर त्यांचं हे 1/ घेतल्यानंतर AP तयार झालीच पाहिजे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार झालीच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा मी तुम्हाला असं सांगितलं 1/7, 1/11, 1/15, 1/19 अँड सो ऑन आर इन HP असं जर मी म्हणत असेल, असं जर मी म्हणलं तुम्हाला हे जे HP मध्ये आहेत असं जर तुम्हाला मी सांगत असेल, तर याचा अर्थ यांचे रेसिप्रोकल AP मध्ये असलेच पाहिजेत, नाहीतर तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय. तर याचा रेसिप्रोकल म्हणजे काय? याचा उलटा करायचा, 7/1. जसं इथे T1 होतं याचा उलटा केला 1/T1, मग आता याचा उलटा केल्यावर 7/1 म्हणजे 7, 11/1 म्हणजे 11, 15/1 म्हणजे 15, 19/1 म्हणजे 19. सो 1 लिहायची पण गरज नाही. सो नंबर्स थोडक्यात काय आले? 7, 11, 15 आणि 19. आता हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत की नाही बघा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? एकाच नंबरने वाढ होते. 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19. दरवेळेला 4ने आपण ॲड करत चाललो, राईट? म्हणजे त्यांच्यात कॉमन डिफरन्स आहे, 4 4चा फरक आहे. म्हणजे हे AP आलेले दिसत आहेत मला. जर हे AP आहेत तर जे तुम्ही आत्ता म्हटलं की हे नंबर्स HP मध्ये आहेत, हे नक्की बरोबर लिहिलेलं आहे. मग आपल्याला कळणार कसं की दरवेळेला असं रेसिप्रोकल घेऊन बघत राहायचं का? हो, दरवेळेला जेव्हा कोणी HP आहे असं म्हणत असेल तर लगेच विश्वास नाही ठेवायचा. 1/ उलटं करून बघायचे नंबर्स किंवा 1/ करून बघायचे आणि मग ठरवायचं. तर मी तुम्हाला असं सांगेन हे कन्फ्युजिंग असतं, त्यामुळे त्याच्यावर न्यूमरिकल्स पण पडत नाहीत. कन्फ्युजिंग आहे म्हणून असं नव्हे, त्याचं कॅल्क्युलेशन भरपूर कॉम्प्लिकेटेड होतं म्हणून याच्यावर जास्त प्रॉब्लेम्स पडतच नाहीत. एकदम बेसिक लेवलचे आहेत. nth टर्मचा एक फॉर्म्युला, बस, बाकी काही नाही. पण तरीसुद्धा HP ठरवणं एकदम सोपं काम आहे. कसं ते सांगतो. तुम्हाला कसाही देऊ देत, HPचा सिक्वेन्स कसाही देऊ देत, तुम्ही 1/ मध्ये लिहून घ्यायचा. 1/4, 3/14, 3/16 अँड सो ऑन असा मी तुम्हाला सिक्वेन्स दिला. आणि हा HP आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. यू आर सपोज टू चेक वेदर इट इज HP ऑर नॉट. तर तुम्ही काय करायचं, याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि AP आहे काय बघायचं. रेसिप्रोकल घ्यायचा आणि AP आहे काय बघायचं. आता रेसिप्रोकल घ्यायचं हा मुलांना कन्फ्युजन होतं, म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की काय करायचं, दर प्रत्येक नंबरला 1/ मध्ये लिहायचा प्रयत्न करायचा, म्हणजे 1/4. ठीक आहे. याला 1/14/3 असं लिहिलं. आता हे काय आहे 14/3,
तर हा 3 बघा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, तो शेवटी जातो कुठे वरतीच, म्हणजे असं याच्यासारखंच दिसणार आहे. पण 1 का लिहिलं ते तुम्हाला आता लक्षात येईल. याला पण 1 लिहिलं तर कसं दिसेल, 1/16/3. सगळ्यांना 1 का लिहायचं, जेणेकरून जे डिनॉमिनेटरला आलेले नंबर्स आहेत ना ते बघायचे. 4 14/3 16/3, इकडे डिनॉमिनेटरला जो नंबर असेल ते सगळे कशामध्ये असले पाहिजेत, AP मध्ये असले पाहिजेत. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग आता चेक करूया यांची वजाबाकी, या दोघांची डिनॉमिनेटरवाल्यांची फक्त 4 14/3 आणि 16/3, या दोघांची आधी वजाबाकी करू, मग या दोघांची वजाबाकी करू. सो 14/3 मायनस 4, ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 14 मायनस 12/3 म्हणजे उत्तर येईल 2/3. ठीक आहे. आता या दोघांची वजाबाकी करून बघूया. 16/3 मायनस 14/3, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, 16 वजा 14 म्हणजे 2/3. बघा डिफरन्स सेम आला, म्हणजे ही AP आहे. AP कोण, डिनॉमिनेटरवाले काय बनवतात, AP. जर डिनॉमिनेटरवाले AP बनवत असतील तर पूर्ण सिक्वेन्स काय आहे, HP आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. आणि डिनॉमिनेटरवाल्यांची AP बघायची असेल तर 1/1/1 अशी लिहायची प्रॅक्टिस ठेवायची. आणि ते करण्यासाठी काय करायचं, न्यूमरेटरवाल्यांना खेचून खाली आणायचं फक्त डिनॉमिनेटरला, की झालं का. सो अशी ही हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. सो APची nth टर्मचा फॉर्म्युला आठवूया. सो AP साठी nth टर्मचा फॉर्म्युला होता A प्लस n-1 टाइम्स D. A म्हणजे फर्स्ट टर्म, n म्हणजे तुम्हाला कितवी टर्म फाइंड करायची आहे, 5वी का 10वी तो नंबर, आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स, त्यांच्यातली वजाबाकी करून जो नंबर येतो तो. बस. मग HPची nth टर्म काढायची असेल तर काय करायचं आहे, 1 हा फॉर्म्युला A प्लस n-1 टाइम्स D. 1 का, कारण 1/AP केलं, 1/AP केलं की तुम्हाला काय मिळतं, HP. 1/AP केलं की आपल्याला HP मिळतं. HP मिळवण्यासाठी सगळे नंबर्स, डिनॉमिनेटरवाले सगळे नंबर्स AP मध्ये पाहिजेत. मग आता आपण कसं करतोय बघा, एक क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हियर कसं लिहायचं नीट लक्षात आहे. हियर 1/2, 2/5, 1/3, 2/7, R in HP. हे HP मध्ये आहेत, त्यांनीच दिलं. आपण काय करायचं, 1 मध्ये लिहायचं. सो 1/2, याला 1 मध्ये लिहायचं असेल तर 1/5/2. हा जो 2 आहे ना वरती, जो नंबर असेल त्याला खाली खेचून आणायचा, डिनॉमिनेटर म्हणजे 5च्या पण खाली, की झालं आपलं. याचा अर्थ आणि याचा अर्थ सेमच आहे, कारण हा 2 शेवटी वरतीच जात असतो. इथे 1 ऑलरेडी आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही टेन्शन नाही. 1/3 तसंच. इथे परत हा 2 खाली आणायला लागेल खेचून. सो 1/7/2 अँड डॉट डॉट डॉट. सो जे वरती 2 किंवा 1 दिसतं ते सगळे 1च दिसले पाहिजेत, R in HP. सो आपण काहीही बदल केलेले नाही, हेच नंबर आहेत, फक्त आपण त्यांना अशा भाषेत लिहिले 1/1/1. हे HP मध्ये आहेत, त्यांनीच दिलंय. देअरफोर, इथून पुढे सुरुवात होते. देअरफोर 2 म्हणजे आता फक्त डिनॉमिनेटर वाले बघा, 2, देन 5/2, देन हा 3, देन 7/2, R in AP. जर तुम्हाला हा सिक्वेन्स HP मध्ये आहेत असं सांगितलं जात आहे, तर हे जे डिनॉमिनेटरचे नंबर्स आहेत ते सगळे AP मध्ये असलेच पाहिजेत. पण डिनॉमिनेटर मधले म्हणजे इकडून उचललात 2, 5, 3 आणि 7 की माती झाली, तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळणार नाहीत, तुम्ही मार्क घालवून बसाल. डिनॉमिनेटरचे म्हणजे कुठल्या डिनॉमिनेटरचे, जेव्हा सगळीकडे 1 1 1 1 असं जेव्हा दिसेल तेव्हाच डिनॉमिनेटर मधले उचलायचे, की हे आपले AP मध्ये आहेतच, म्हणजे असणारच, असलेच पाहिजेत, तरच तो HP म्हणू शकतो त्यांना, या सगळ्यांना. ठीक आहे. आता पुढे काय, सो आता याची आपण APची nth टर्म काढू शकतो. सो देअरफॉर nth टर्म इन AP is given by
Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 टाइम्स डी. आता आपला प्रॉब्लेम असा झाला, आपल्याला एपीची फर्स्ट टर्म पाहिजे. आता एपी म्हणजे कोण इकडे दिसतं, त्यातली फर्स्ट टर्म 2 बघूनच कळते. पण डी म्हणजे कॉमन डिफरन्स, तो या दोघांमधला डिफरन्स किंवा या दोघांमधला डिफरन्स किंवा इकडचा डिफरन्स, तो आपण काढूनच घेतला नाही, म्हणून आधी आपण काढून घेऊया. सो देअरफॉर फर्स्ट टर्म ऑफ एपी इज इक्वल टू, पहिली टर्म तुम्हाला इथे दिसेल, ए नाव देऊया त्याला 2. देन कॉमन डिफरन्स ऑफ एपी इज इक्वल टू डी म्हटलं जातं, इज इक्वल टू कुठलीही एक जोडी घ्या, ही तरी जोडी घ्या किंवा ही तरी जोडी घ्या किंवा ही. आता मी ही घेतली, पहिली घ्यायची नेहमी, दॅट इज 5/2 मायनस 2 इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 5 मायनस 2 टू द 4/2 म्हणजेच 1/2. सो कॉमन डिफरन्स आला 1/2, फर्स्ट टर्म आली 2. आता तुम्ही लिहू शकता nth टर्म ऑफ एपी इज गिवन बाय दिस फॉर्म्युला, आणि मग याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायची आणि nth टर्म फाइंड करायची. पण ही nth टर्म एचपीची नाही आहे, त्यांनी एचपीची विचारलं आहे, पण आपण एचपीचं कॅल्क्युलेशन नाहीच करू शकत. आधी आपण एपीचं करायचं आणि त्याच्यावरनं एचपी बनवायचं. मग Tn इज इक्वल टू ए किती आहे बघा 2 प्लस एन किती आहे, एन आहे एनच मायनस 1, आणि डी किती आहे कॉमन डिफरन्स, तो 1/2. सो 2 प्लस एन मायनस 1 इंटू 1/2. हे पुढे अजूनकीन सोडवता येऊ शकेल. सो देअरफॉर nth टर्म ऑफ एपी इज इक्वल टू, हा 2 तसाच ठेवणार, हा 1/2 आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 1/2 इंटू n/2, आणि 1/2 इंटू 1 म्हणजे 1/2. सो Tn इज इक्वल टू 2 प्लस n/2 प्लस मायनस म्हणजे मायनस 1/2, म्हणजे आपण ब्रॅकेट ओपन केला. सो 2n इज इक्वल टू, या दोघांची बेरीज होऊ शकते 2 आणि 1/2ची, म्हणजे 2 मायनस 1/2 प्लस n/2. सो या दोघांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करू शकतो, उत्तर 3/2 येईल. सो 2 दुणे 4, 4 वजा 1 3/2 प्लस n/2. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तुम्ही असं लिहू शकता 3 प्लस n/2. सो ही nth टर्म झाली एपीची, ही nth टर्म झाली एपीची. दिस इज nth टर्म ऑफ एपी, बट वी आर इंटरेस्टेड त्या एपीवरनं एचपी कसं बनवलं तुम्ही, हा 2 डिनॉमिनेटरला टाकला, हा 5/2 डिनॉमिनेटरला टाकला, हा 3 डिनॉमिनेटरला टाकला, हा 7/2 डिनॉमिनेटरला टाकला. मग आपल्याला nth टर्म एपीची मिळाली आहे, ती पण डिनॉमिनेटरला टाकली की एचपीची मिळेल. nth टर्म ऑफ एचपी इज इक्वल टू 1/Tn, कारण ही एपीची टर्म आहे, एपीची टर्म डिनॉमिनेटरला गेली की एचपी मिळतं, म्हणजे 1/3 प्लस n/2. त्यातला हा 2 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला तो वरती जाईल, म्हणजे 2 डिवायडेड बाय 3 प्लस n किंवा n+3 जे काय असेल ते. ही झाली nth टर्म ऑफ एचपी. हा सिक्वेन्स दिलाय तो एचपी मध्ये आहे असं सांगतायत आणि त्याची nth टर्म फाइंड करायची. सो पहिली लाईन कसं लिहिणार बघा, वी हॅव 1/5 1 मायनस 1/3 मायनस 1/7 अँड सो ऑन, आर इन एचपी हे त्याने दिलं आहे. आपण त्याला 1 भाषेत लिहायचं. सो 1/5 आहेच इथे, त्यामुळे इथे काही टेन्शन नाही. इथे 1 आहे म्हणजेच थोडक्यात काय 1/1च ना, 1/1 म्हणजेच 1, पण आपल्याला 1/च पाहिजे. इथे -1/3 आहे तर नाही चालणार, 1 पाहिजे -3, म्हणजे वरचं निगेटिव्ह साईन इथे खाली घ्यायचा, म्हणजे अल्टिमेटली वरती सगळे 1च आले पाहिजेत. इकडे पण तसंच 1/-7 कन्सिडर करा अँड सो ऑन, आर इन एचपी. सो हा आणि हा सिक्वेन्स वेगळा नाही आहे, फक्त हा मी आपल्याप्रमाणे ॲडजस्ट केला. देअरफोर आता ते डिनॉमिनेटरवरचे नंबर उचला. देअरफोर हा 5, 1,
कॉमा हा -3, कॉमा हा -7 आर इन ए पी. जर हे एच पीमध्ये आहेत तर त्यांचे डिनॉमिनेटर नक्कीच ए पीमध्ये असतात. सो आता याचं फर्स्ट टर्म ऑफ ए पी हे फाइंड करून बघूया. फर्स्ट टर्म आहे 5. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी. तो कुठल्या तरी एका जोडीचा फाइंड करून बघूया. 1 - 5 1 - 5 इज इक्वल टू -4 आला. सो कॉमन डिफरन्स मिळाला. देअरफॉर nth टर्म ऑफ ए पी, nth टर्म ऑफ ए पीची काढायची, कारण आपल्याकडे ए पी अवेलेबल आहे आणि एच पीसाठी असा फॉर्म्युलाच नाही आहे. सो nth टर्म ऑफ ए पी इज इक्वल टू टी एन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ए प्लस n - 1 टाइम्स डी. ए किती आहे 5 प्लस n - 1 टाइम्स डी. डी आहे -4. सो 5 प्लस -4 इंटू n म्हणजे -4n. -4 इंटू -1 मायनस मायनस झालं +4. सो इज इक्वल टू 5 -4n +4. 5 + 4 किती होणार 9 - 4n. सो आपली nth टर्म ऑफ ए पी आली, त्याला आपण टी एन म्हटलं. ए पीची ती आहे 9 - 4n ही आली. पण आपल्याला ए पीची नकोच आहे, एच पीची हवी आहे. मग एच पीची काढण्यासाठी काय करायचं 1/TN याला फक्त डिनॉमिनेटरला टाकायचं की एच पी क्रिएट झाला. लिहून टाका.